तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो पण नवीन व्हिडिओ आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, जसं की बिग बॉसची सगळेच जण एवढी वाट बघतायत की मित्रांनो कमेंट भरभरून येत आहेत की बिग बॉस नक्की सीझन 6 येणार आहे की नाही. 2025 मध्ये बिग बॉस मराठी सीझन 6 येणार आहे की 2026 मध्ये जाणार आहे, हे सगळ्या कमेंट येत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, आता जर बिग बॉस लेट झाला तर सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे IPL सुरू होईल आणि IPL सुरू झाल्यानंतर TRP बिग बॉसची जी आहे ती पूर्णपणे खाली पडेल. हे बिग बॉसला समजलं पाहिजे. मराठी बिग बॉसचे जे मेन आहेत त्यांना समजलं पाहिजे की बिग बॉस चालू करायला पाहिजे. कारण की मित्रांनो, बिग बॉस हिंदीला बघायला गेलं तर बिग बॉस हिंदी हे वर्षातून 2 वेळेस येतो. येऊन पूर्णपणे त्यांचे 100 दिवस यूज करतात, 100 दिवस शो चालवतात. पण मराठी बिग बॉस मध्ये असं कधीच होत नाही. 100 दिवस हा शो चालत नाही मित्रांनो. 60-70 दिवस मध्ये शो बंद करतायत, कारण की त्यांची TRP डाऊन होणार असते. कारण मित्रांनो एकच आहे की दुसरे शो येऊन बसतात, त्यांना रेडी होतात, त्यांचे मेकर्स असतात, चांगले असतात, सगळेजण त्यांना हँडल चांगलं केलेलं असतं. तर मित्रांनो चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. त्याआधी सांगतो मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की मांडा. मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही म्हणजे की बिग बॉस हिंदीचे जे मेकर्स असतात ते बिग बॉस OTT आणि बिग बॉसचा मेन सीझन हे दोन्ही सीझन एका वर्षात चालवतात. म्हणजे एका वर्षात त्याने 2 सीझन चालवतात, 100 दिवसाचे. आणि आपले मराठी बिग बॉसचे जे मेकर्स आहेत मित्रांनो, ते एका वर्षात एकही सीझन चालवत नाही. पाचचे जे सीझन बघायला गेलं मित्रांनो, ते 1.5 वर्ष ते 2 वर्षामध्ये एक सीझन आणतात. आपलं मराठी मेकर्सला का निव्वळ अकलीचा भाग नाही का म्हणतोय. कारण की मित्रांनो एवढे दिवस झाला, आता 15-20 दिवस झाले पहिला प्रोमो येऊन, तर सेकंड प्रोमोला एवढा लेट का? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असाच आहे की एवढा लेट का? सेकंड प्रोमो तर आला पाहिजे होता 10 दिवसाच्या मध्ये. आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता जे प्रमोशन चालू आहेत बिग बॉसचे, मराठी बिग बॉसचे जे प्रमोशन चालू आहेत रील्सवर, इंस्टाग्रामवर, हे सगळीकडे प्रमोशन फक्त आणि फक्त प्रमोशन करत आहेत. आता मला असं वाटायला लागले की हे प्रमोशन बघून लोक कंटाळतील आणि लोक पुन्हा हे बिग बॉस बघणं बंद करतील असं वाटायला लागले. लवकरात लवकर ह्या व्हिडिओ खाली कमेंट करा मित्रांनो की बिग बॉस मराठी सीझन 6 लवकर आणा, नाही तर आम्ही बिग बॉस मराठी सीझन 6 हे बघणार नाहीये. फक्त आणि फक्त मराठी बिग बॉसचं प्रमोशन चालू आहे इंस्टाग्रामवर, एवढंच वाटतंय मला. बाकी मित्रांनो तुम्हाला काय वाटते ते कमेंट मधून नक्की मला कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, हे ना आणखी पण यांचे जे कॉन्टेस्टंट आहेत त्या अर्ध्याच्या वरी कॉन्टेस्टंट आणखी पण यानं सिलेक्ट केलेले नाहीत की कोण बिग बॉस मध्ये येते आणि कोण नाही येते. मित्रांनो जे 100% सिलेक्शन आतापर्यंत व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाहीये, बिलकुल पण झालेलं नाही मित्रांनो. फक्त अर्ध्याच्या वरी जे कॉन्टेस्टंट आहेत तेच फक्त आणखी कन्फर्म झालेले आहेत, बाकीचे कॉन्टेस्टंट आणखी कन्फर्म झालेले नाहीयेत. कारण मित्रांनो ह्याचं एकच आहे, मेकर्स एवढा लेट लावतात की ह्याला कॉन्टेस्टंट भेटत नाहीत की कुणाला घेऊ आणि कुणाला नाही ते. तर ह्यानं बिग बॉस 100 दिवस चालवतील का, हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो. तर चला मग, बाय बाय.